नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत, जो आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात कधी ना कधी वादळ निर्माण करतो. कल्पना करा, तुम्ही एका अशा नात्यात आहात जिथे तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर एकच प्रश्न पडतो की आज आमचं नक्की काय चाललंय? कधी ती व्यक्ती तुमच्या इतकी जवळ येते की तुम्हाला वाटतं आता सगळं ठीक झालंय, आता आपण कायमचे एकत्र आहोत. पण पुढच्याच क्षणी ती व्यक्ती इतकी दूर जाते की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अस्तित्वावर शंका येऊ लागते. हे जे मिक्स सिग्नल्स देण्याचा खेळ आहे ना, ते माणसाला आतून पोखरून काढतं. तुम्हाला असं वाटतं की समोरची व्यक्ती खूप बिझी असेल, तिच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स असतील आणि तुम्ही मोठ्या मनाने त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करता. पण खरं सांगू का, समोरची व्यक्ती तुम्हाला सोडतही नाही आणि पूर्णपणे आपलंसं सुद्धा करत नाही. हे जे मध्ये टांगून ठेवण्याचं राजकारण असतं, ते कोणत्याही उघड भांडणापेक्षा जास्त वेदनादायी असतं. या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही मोटिवेशनल गप्पा मारणार नाही आहोत, तर आपण त्या कडू सत्याचा सामना करणार आहोत, जे समोरची व्यक्ती तुम्हाला कधीच सांगणार नाही. हा प्रवास तुमच्या मनातील गोंधळ दूर करण्यासाठी आणि तुम्हाला स्वतःची किंमत ओळखण्यासाठी आहे. आपण अशा मानसिकतेचा उलगडा करणार आहोत, जी तुम्हाला एका अदृश्य साखळीत बांधून ठेवते. जर तुम्ही या चक्रात अडकला असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक आरसा असेल, जो तुम्हाला स्पष्टपणे दाखवेल की नेमकं काय घडतंय. आपण एका अशा प्रवासाला सुरुवात करत आहोत, जिथे आपण समोरच्या व्यक्तीच्या वर्तनामागची खरी कारणं शोधणार आहोत आणि स्वतःला या भावनिक दलदलीतून कसं बाहेर काढायचं हे शिकणार आहोत. चला तर मग या गोंधळाच्या मागचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण समजून घेऊया, जे तुम्हाला केवळ एक भावनिक आधार म्हणून वापरण्याशी संबंधित आहे. अनेकदा आपल्याला असं वाटतं की समोरच्या व्यक्तीला आपली खूप गरज आहे आणि म्हणून ती आपल्याकडे परत येते. पण बारकाईने विचार केला तर लक्षात येईल की तुम्ही त्यांच्यासाठी फक्त एक इमोशनल बॅकअप बनून राहिला आहात. जेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यात सगळं छान चाललेलं असतं, जेव्हा त्यांच्याकडे एन्जॉय करण्यासाठी इतर लोक असतात, तेव्हा त्यांना तुमची आठवणही येत नाही. पण ज्या क्षणी त्यांना एकटं वाटतं, ज्या क्षणी त्यांचं कोणाशी तरी भांडण होतं किंवा त्यांना कोणाकडून तरी नकार मिळतो, तेव्हा अचानक त्यांना तुमची किंमत कळू लागते. मग तुम्हाला रात्री उशिरा मेसेज येतो, मग ते तुमच्याशी तासनतास बोलतात आणि तुम्हाला वाटतं की बघा, त्यांना माझी किती काळजी आहे. पण हा खरं तर एक सापळा आहे. समोरची व्यक्ती तुम्हाला एका अशा खुर्चीसारखं वापरते, जिथे थकल्यावर फक्त विसावा घ्यायचा असतो आणि काम झालं की तिथून उठून निघून जायचं असतं. तुम्ही त्यांच्यासाठी ती हक्काची जागा असता, जिथे त्यांना कधीच नाही ऐकायला मिळणार नाही, याची त्यांना खात्री असते. ही परिस्थिती तुम्हाला हळूहळू रिकामी करत जाते. तुम्ही तुमची सगळी सकारात्मक ऊर्जा त्यांना सावरण्यात घालवता आणि जेव्हा तुम्हाला आधाराची गरज असते, तेव्हा ती व्यक्ती कुठेतरी गायब झालेली असते. तुम्ही केवळ त्यांच्या रिकाम्या वेळेचं साधन बनून राहता. हे ओळखा की जो माणूस तुम्हाला फक्त स्वतःच्या सोयीनुसार आठवतो, तो तुमच्यावर प्रेम करत नाही, तर तो स्वतःचं रिकामंपण तुमच्या मदतीने भरून काढतोय. गंमत म्हणजे जेव्हा तुम्ही त्यांना या वागण्याबद्दल जाब विचारता किंवा नात्यात स्पष्टता मागता, तेव्हा तिथेच खरा संघर्ष सुरू होतो. कारण अशी व्यक्ती कधीच तुम्हाला थेट उत्तर देत नाही, तर त्याऐवजी जाणीवपूर्वक स्पष्ट उत्तर देण्याचे टाळणे हे त्यांचं सर्वात मोठं शस्त्र जाणतं. तुम्ही जेव्हा विचारता की आपलं नक्की काय नातं आहे किंवा आपण पुढे काय करायचं, तेव्हा त्यांच्याकडून कधीच हो किंवा नाही असं उत्तर येत नाही. त्याऐवजी आत्ता सगळं किती छान चाललंय, कशाला उगीच विचार करायचा, किंवा मला थोडा वेळ हवाय, मी अजून त्या मानसिकतेत नाही, अशी उत्तरं दिली जातात. ही उत्तरं दिसायला खूप प्रगल्भ किंवा साधी वाटतात, पण त्यामागे एक खूप मोठी चाल असते. जर त्यांनी नाही म्हटलं तर तुम्ही निघून जाल आणि जर हो म्हटलं तर त्यांना जबाबदारी घ्यावी लागेल. म्हणून ते तुम्हाला एका अशा धुक्यात ठेवतात, जिथे तुम्हाला काहीच दिसत नाही, पण तुम्ही आशेवर थांबून राहता. स्पष्टता नसल्यामुळे तुम्ही स्वतःच्या मनात हजारो तर्क लढवत राहता. कदाचित त्यांच्या घरची परिस्थिती खराब असेल, कदाचित त्यांच्या जुन्या नात्यात काहीतरी वाईट घडलं असेल, त्यांना वेळ हवा असेल. तुम्हीच त्यांच्या वतीने उत्तर तयार करता आणि त्यांना निर्दोष ठरवता. पण सत्य हे आहे
की ज्याला तुमच्यासोबत राहायचं असतं तो रस्ते शोधतो आणि ज्याला फक्त वेळ घालवायचा असतो तो फक्त निमित्त शोधतो. हे न बघितलेलं नातं त्यांना खूप सूट करतं, कारण अशा परिस्थितीत त्यांना सर्व प्रकारचे फायदे मिळत असतात, पण कोणतीही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर नसते. खरं तर फक्त स्वतःच्या सोयीचे फायदे घेणे, पण नात्याची जबाबदारी न स्वीकारणे हा या संपूर्ण खेळाचा सर्वात स्वार्थी भाग आहे. नात्यामध्ये मिळणारी काळजी, अटेन्शन, प्रेम, भावनिक आधार आणि हक्काची सोबत हे सगळं त्यांना हवं असतं. पण हे सगळं वन वे असतं. म्हणजे काय? तर तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणी, जेव्हा तुम्हाला खरोखर कोणाच्या तरी खांद्याची गरज असते, जेव्हा तुम्ही संकटात असता, तेव्हा ही व्यक्ती हजर असेलच असं नाही. त्यांच्याकडे त्यावेळी कामाचं निमित्त असेल, फोन न उचलण्याचं कारण असेल किंवा ते साध्या "मी बिझी होतो" या वाक्याखाली आपली पाठराखण करतील. पण याच्या अगदी उलट त्यांच्या आयुष्यात प्रत्येक छोट्या मोठ्या संकटात तुम्ही ढाल बनून उभं राहावं, अशी त्यांची ठाम अपेक्षा असते. तुम्ही त्यांच्यासाठी तुमचा महत्त्वाचा वेळ काढता, रात्रीचा विचार न करता त्यांचे फोन उचलता, त्यांच्या बिघडलेल्या मूडनुसार स्वतःच्या भावनांना मुरड घालता आणि स्वतःला बदलता. तुम्ही या नात्यात तुमचं रक्तपाणी एक करता, तुमची सगळी भावनिक गुंतवणूक करता, पण बदल्यात तुम्हाला काय मिळतं? तर फक्त पोकळ आश्वासनं आणि पुढचा विचार करू सारखी गोंडस वाक्य. जेव्हा खऱ्या अर्थाने जबाबदारीची वेळ येते, तेव्हा ती व्यक्ती क्षणात आपले हात झटकून मोकळी होते. त्यांना हे कन्व्हिनियंट म्हणजेच स्वतःच्या सोयीचं नातं हवं असतं. जबाबदारी म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या भावनांना जपण्याची आणि कठीण काळात सावलीसारखं सोबत राहण्याची तयारी असते. पण इथे तुमच्या बाबतीत फक्त तुमचं भावनिक शोषण होत असतं. तुम्ही सतत गुंतवणूक करत राहता आणि ते गुंतवणूक न करता फक्त त्या नात्याचा देत राहतात. त्यांना भीती असते ती केवळ एका गोष्टीची, ती म्हणजे तुमचं निखळ प्रेम गमावण्याची नाही, तर स्वतःचा एकटेपणा परत येण्याची. आणि म्हणूनच ते तुम्हाला पूर्णपणे सोडूनही देत नाहीत, कारण मुळात त्यांच्या मनात एकटेपणाची भीती ही तुमच्या प्रेमापेक्षा जास्त खोलवर असते. खरोखर त्या व्यक्तीला तुम्हाला गमावण्याची किंवा तुमचं मन तुटण्याची अजिबात भीती वाटत नाही, तर त्यांना भीती वाटते ती केवळ स्वतःच्या एकटेपणाची. त्यांना असं वाटतं की जर तुम्हाला पूर्णपणे सोडून दिलं, जर तुम्हाला आयुष्यातून कायमचं घालवलं, तर त्यांच्याकडे हक्काचं असं कोणीच उरणार नाही, ज्याच्याकडे ते कधीही हट्ट करू शकतील. तुम्ही त्यांच्या आयुष्यातील तो इमोशनल इन्शुरन्स आहात, जो त्यांनी अत्यंत स्वार्थीपणे स्वतःच्या सुरक्षिततेसाठी काढून ठेवला आहे. त्यांच्या मनात एक अत्यंत कडू विचार असतो की जर बाहेरच्या जगात दुसरं काहीच वर्कआउट झालं नाही, तर हा किंवा ही तर लगेच आहेच माझ्यासाठी. हे ऐकायला खूप अपमानजनक वाटतंय, मला माहीत आहे, पण हेच कठोर वास्तव आहे. जेव्हा त्यांच्या आसपासची गर्दी ओसरते, तेव्हा त्यांना तुमची प्रकर्षाने आठवण येते. पण लक्षात घ्या, हे प्रेम नसतं, ही एक युटिलिटी किंवा गरज असते. त्यांना स्वतःच्या अस्तित्वातील पोकळीची भीती वाटते आणि तुमचं अस्तित्व त्यांना त्या भीतीपासून वाचवणारं एक कवच वाटतं. ते तुम्हाला सोडत नाहीत, कारण त्यांना स्वतःसोबत राहायला अजून शिकता आलेलं नाही. ते तुम्हाला पूर्णपणे आपलंसंही करत नाहीत, कारण त्यांच्या मनात कुठेतरी एक लोभी आशा जिवंत असते की कदाचित भविष्यात मला तुमच्यापेक्षा अधिक बेटर ऑप्शन मिळेल. जोपर्यंत तो पर्याय मिळत नाही, तोपर्यंत त्यांना तुम्हाला धरून ठेवायचं असतं. आणि याच असुरक्षिततेपोटी तुम्ही त्यांच्या हातून निसटून जाऊ नये म्हणून ते तुमच्यावर एक विशिष्ट प्रकारचं मानसिक नियंत्रण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. हे कंट्रोल किंवा नियंत्रण टिकवून ठेवणे हे शारीरिक नसतं, तर ते पूर्णपणे मानसिक असतं. समोरची व्यक्ती तुमच्या इमोशनल रिमोट कंट्रोलचा ताबा घेते. जेव्हा त्यांना दिसतं की तुम्ही आता वैतागला आहात, तुम्ही आता लांब जाण्याचा विचार करत आहात, तेव्हा अचानक ते खूप रोमॅन्टिक होतात. तुम्हाला एखादा असा मेसेज करतील जो वाचून तुमचं मन पुन्हा वितळेल. ते तुम्हाला फक्त इतकीच आशा देतात की तुम्ही तिथेच थांबून राहावं. हे म्हणजे कोणातरी तहानलेल्या माणसाला फक्त थेंब थेंब पाणी देण्यासारखं आहे, जेणेकरून तो तहानलेलाच राहील, पण तहानेने मरेलच नाही.
तुमचं पूर्ण आयुष्य त्यांच्या मूडवर आणि त्यांच्या प्रतिसादावर अवलंबून असतं. तुम्ही एखादा फोटो टाकला की त्यांनी लाईक करावं म्हणून तुम्ही तासनतास वाट पाहता. त्यांनी मेसेज केला की तुमचा दिवस बनतो आणि त्यांनी दुर्लक्ष केलं की तुमचं जग थांबतं. हे नियंत्रण त्यांना एक प्रकारची ताकद देतं. त्यांना वाटतं की तुमची दोरी त्यांच्या हातात आहे. तुम्ही कितीही लांब गेलात तरी एका फोनवर तुम्ही पुन्हा त्यांच्या मागे याल ही खात्री त्यांना असते. आणि हीच खात्री त्यांना तुमच्याकडे दुर्लक्ष करण्याची मुभा देते. कारण या संपूर्ण नात्याचं सर्वात कडू सत्य हेच आहे की तुम्ही त्यांची प्राथमिकता कधीच नव्हता आणि नाही आहात. प्राथमिकता म्हणजे काय? प्राथमिकता म्हणजे जेव्हा एखादा माणूस कितीही बिझी असला तरी तो तुमच्यासाठी वेळ काढतो. प्राथमिकता म्हणजे जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमचं अश्रू बघवत नाहीत आणि तो तुमचा गोंधळ दूर करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. जर कोणी तुम्हाला दिवसाचे 24 तास आणि वर्षाचे 365 दिवस मी गोंधळलेला आहे असं सांगत असेल तर त्याचा अर्थ सरळ आहे. त्याला तुमच्यामध्ये रस नाही. आपण स्वतःची समजूत घालतो की ते खूप साधे आहेत, त्यांना एक्सप्रेस होता येत नाही. पण खरं तर ज्याला तुम्हाला जपायचं असतं तो जगाशी भांडून तुम्हाला आपलंसं करतो. तुम्ही त्यांच्यासाठी फक्त एक पर्याय, ऑप्शन आहात. जोपर्यंत चांगला पर्याय मिळत नाही तोपर्यंत तुम्ही बेस्ट आहात. ज्या दिवशी त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे कोणीतरी मिळेल त्या दिवशी ते तुम्हाला विचारणार सुद्धा नाहीत. स्वतःला विचारा, ज्याच्यासाठी तुम्ही तुमचं सर्वस्व पणाला लावलंय तो तुमच्यासाठी एक साधी स्पष्टता सुद्धा देऊ शकत नाही. जर तुम्ही त्यांच्या प्राधान्यक्रमात कुठेच बसत नसाल तर अशा नात्यात स्वतःला जाळण्यात काय अर्थ आहे? मित्रांनो, हे सर्व ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला खूप जड वाटत असेल, पण हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्हाला स्वतःसाठी उभं राहायचं आहे. तुम्ही कोणाचं तरी इमोशनल डस्टबिन किंवा बॅकअप राहण्यासाठी जन्मलेला नाही आहात. तुम्ही एक संपूर्ण व्यक्ती आहात आणि तुम्हाला अशा प्रेमाचा अधिकार आहे जे निखळ आहे, ज्यात कोणताही गोंधळ नाही. लक्षात ठेवा, जो तुम्हाला अर्धवट स्वीकारतो तो तुम्हाला कधीच पूर्णपणे सुख देऊ शकत नाही. स्वतःची किंमत ओळखा. जेव्हा तुम्ही स्वतःला प्राथमिकता द्याल तेव्हाच जग तुम्हाला प्राथमिकता देईल. समोरच्या व्यक्तीला स्पष्टपणे विचारा आणि जर उत्तर मिळत नसेल तर ते न मिळालेलं उत्तरच तुमचं उत्तर आहे. असं समजा, स्वतःच्या आत्मसन्मानापेक्षा मोठं जगात काहीच नाही. ही वेदना आज होईल, पण ती उद्या तुम्हाला उद्याच्या मोठ्या फसवणुकीपासून वाचवेल. स्वतःवर प्रेम करा, स्वतःची प्रगती करा आणि अशा लोकांच्या मागे धावणं थांबवा जे तुमच्या अस्तित्वाची किंमत विसरले आहेत. तुम्ही मौल्यवान आहात आणि तुम्हाला योग्य तो मान मिळायलाच हवा. आजचा हा विषय तुम्हाला कसा वाटला आणि यातल्या कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्याशी जुळल्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा.